नमस्कार. रवींद्रनाथ टागोर किंवा खरं तर रवींद्रनाथ ठाकूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक जे चित्र उभं राहतं ते म्हणजे पांढरी दाढी असलेला साधूसारखा चेहरा. आपण शाळेत असताना त्यांच्याबद्दल शिकलो ते म्हणजे प्रामुख्याने काय तर काबुलीवाला, गीतांजली, रवींद्र संगीत, नोबेल पारितोषिक आणि अर्थातच शांतिनिकेतन. बंगाली माणसाला रवींद्रनाथ हे महान आहेत हे माहिती असतं, पण आपण त्यांच्याबद्दल फार वाचलेलं नसतं. आजचं माझं पुस्तक हे त्यांनी लिहिलेल्या एका लघुकथांचं आहे. पुस्तकाचं नाव आहे एकविंशती, अर्थात 21 कथा. मूळ बंगाली पुस्तकाचं भाषांतर केलं आहे मामा वरेरकर यांनी आणि साहित्य अकादमीने हे 1962 साली प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. मूळ पुस्तकामध्ये जे प्रास्ताविक आहे, इंट्रोडक्शन आहे, ते केलेलं आहे सोमनाथ मैत्र यांनी. रवींद्रनाथांनी साधारण 80 पेक्षा जास्त लघुकथा लिहिल्या, त्यातल्या 21 निवडक कथा याच्यामध्ये आहेत. 1891 ते 1917 या मोठ्या कालावधीमध्ये ह्या कथा लिहिलेल्या असल्यामुळे अनेक प्रकारचा त्याच्यावर तुम्हाला आजूबाजूच्या घटनांचा परिणाम दिसतो. आता हे बघा, लहानपणी तरुणपणी ते गावामध्ये होते, त्यांना ठेवलं होतं त्यांची तिकडची एक इस्टेट बघण्याकरता म्हणून. त्यामुळे स्वाभाविकच गावाकडची माहिती, गावाकडच्या कथा बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसतात. किंबहुना मी कुठे वाचलं सुद्धा होतं की त्यांनी म्हटलं होतं की मला गावाकडच्या कथा लिहायला जास्त आवडतं. शिवाय या कथांमध्ये जी स्वभावचित्र आहेत ही अनेक वेळा दलित स्त्री, पुरुष, मुलं यांची सुद्धा दिसतात. आता उदाहरणच बघूया आपण. पोस्टमास्टर नावाचं एक लघुकथा आहे. त्यात रतन नावाची एक 12-13 वर्षाची मुलगी आहे. तिला दुसरा कोणी नाहीये, एक तिथला जो पोस्टमन आहे, पोस्टमास्टर, त्याचा फक्त तिला एक सहारा आहे. पोस्टमास्टर आजारी पडतो, ती त्याची सेवा करते, त्याला जवळ त्यातनं वाचवते. त्याच्यानंतर पोस्टमास्टर विनंती करतो की मला कलकत्त्याला जायचं आहे, बदली घेतो. आणि तो ज्यावेळी बदली मागतो तिकडे, त्याच्यानंतर ती त्याला विनंती करते की तू मला पण घेऊन जा ना तिकडे. तो तिची विनंती धुडकावून लावतो आणि आपल्याला सुद्धा वाईट वाटल्याशिवाय राहत नाही. काबुलीवाला कथा अर्थात आहेच, पण त्याबद्दल मी बोलणार नाही कारण त्याच्यावर चित्रपट निघाला आहे. सगळ्यांना आपल्याला या कथेबद्दल माहिती आहे. एका स्त्रीचे पत्र नावाची एक कथा आहे. त्याच्यामध्ये एक स्त्री आपल्या नवऱ्याला पत्र लिहिते आणि त्यामध्ये ती दाखवते की त्या स्त्रीला त्या घरामध्ये काय स्थान आहे किंवा एकूणच त्यावेळच्या काळात स्त्रीला काय स्थान होतं हे दाखवलं जातं किंवा स्थान नव्हतं. दृष्टीदान नावाची एक कथा आहे. त्याच्यामध्ये ही एक अंधळ्या बाईची गोष्ट आहे. एक हृदयस्पर्शी पण वास्तववादी असं एक वर्णन या बाईचं आहे. म्हणजे असं आहे की ती स्वतःच सांगते, ती अंधळी असल्यामुळे, की तुझ्या नवऱ्याला तुम्ही दुसरं लग्न करा, परंतु त्याने खरंच केलं तर काय, असा एक मत्सर आणि भीती हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. शेवट या कथेचा गोड आहे. समाप्ती नावाची एक कथा आहे. त्याच्यामध्ये एक मुलगा एक प्रकारे प्रेमविवाहच करतो द्वाड मुलीशी आणि पस्तावतो. तो कलकत्त्याला निघून जातो शिक्षणाला, परंतु तिला ती चूक कळते आणि त्याच्याकडे परत जाते. असा परत शेवट गोड आहे. गुप्तधन नावाची एक रहस्य कथा आहे. त्याच्यानंतर क्षुधित पाषाण नावाची एक भयकथा आहे. नष्टनीर नावाचं एक दीर्घ लघुकथा आहे. तर अशा या अनेक प्रकारच्या, अनेक वेळे लिहिलेल्या, अनेक जाती धर्मातल्या, शहर गाव दोन्ही ठिकाणी लिहिलेल्या असा हा एक सुंदर गोफ असा आहे. मला राहून जाऊन असं वाटतं की मी ज्यावेळी कलकत्त्यामध्ये होतो 2 वर्ष, त्यावेळी मी सुंदर बंगाली बोलत असे. मला वाचता येत होतं. त्यामुळे ह्या ज्या कथा बंगालीत वाचता आल्या तर किती मजा आली असती. परंतु आता मला वाचता येत नाही बंगाली, बोलायला जेमते मी तर कळतं सगळं. असो, तो विषय नाहीये. थोडक्यात सांगायचं तर की ह्या तुम्हाला जर रवींद्रनाथांच्या वैविध्यपूर्ण कथा वाचायच्या असतील तर हा
हे जे पुस्तक आहे हे तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल. कथा रोचक आहेत. खूप मजा येईल. धन्यवाद.